अशाच पद्धतीने आपली जी ग्रामसेवकची परीक्षा होणार आहे ही परीक्षा ही IBPS कंपनी घेणार आहे। सदरील परीक्षेचा क्रायटेरिया ही अशाच पद्धतीचा आहे। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कृषी विभागातील कृषी सेवक पदभरती ही 16 जानेवारी आणि 19 जानेवारी 2024 रोजी परीक्षा संपन्न झाली। ही परीक्षा IBPS कंपनीद्वारे घेण्यात आलेली होती। सदरील परीक्षेचा क्रायटेरिया काय होता विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये आपल्याला इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज, इंटेलिजंट टेस्ट, ॲग्रिकल्चर सब्जेक्ट अशा प्रकारचे 5 विषय होते। यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हणजे जे की इंग्लिश, मराठी, GK आणि इंटेलिजन्स टेस्ट याला 20-20 प्रश्न होते आणि 20-20 गुण होते। त्यानंतर ॲग्रिकल्चर सब्जेक्ट होता, त्याची लेवल काय दिलेली आहे यामध्ये? डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर लेवल। डिप्लोमा लेवलचे प्रश्न आपल्याला IBPS कंपनीकडून बघायला मिळाले का परीक्षेमध्ये? तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे। हे डिप्लोमा लेवलचे प्रश्न होते 60 आणि त्याचे गुण होते 120, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी होता। अशाच पद्धतीने आपली जी ग्रामसेवकची परीक्षा होणार आहे ही परीक्षा ही IBPS कंपनी घेणार आहे। सदरील परीक्षेचा क्रायटेरिया ही अशाच पद्धतीचा आहे, ज्यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर सब्जेक्ट नसून तांत्रिक प्रश्न आहेत। त्यामध्ये तांत्रिकमध्ये काय आहे? पंचायत राज आहे, ॲग्रिकल्चर आहे आणि असे बरेच विषय आहेत ज्यावर आपल्याला प्रश्न येणार आहेत। ते प्रश्नही त्यांनी काय दिलेलं आहे? डिप्लोमा लेवलचेच असतील। तर बघूया आपल्याला परीक्षेमध्ये डिप्लोमा लेवलचे प्रश्न बघायला मिळतील की डिग्री लेवलचे बघायला मिळतील। कृषी सेवक पदभरतीमध्ये ज्यामध्ये आपल्याला प्रश्न हे डिप्लोमा लेवलचे बघायला न मिळता आपल्याला डिग्री लेवलचे आणि जे विद्यार्थी IBPS AFO साठी तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना देखील हे प्रश्न हार्ड वाटत होते, म्हणजे अवघड वाटत होते। मग तशाच पद्धतीने IBPS कंपनी ही ग्रामसेवक परीक्षेतही करेल असे आपल्याला वाटत आहे का? जर वाटत असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे? तर तुम्हाला काय वाटते, तुमचे काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा। जर याही परीक्षेत म्हणजे ग्रामसेवक पदभरतीमध्येही अशाच पद्धतीने जर डिप्लोमा लेवल वगळता म्हणजे डिग्री लेवलचे प्रश्न जर आपल्याला बघायला मिळाले तर आपण पुढे हेच करणार आहोत जे की कृषी सेवक भरतीमध्ये आपण करत आलेलो आहोत। म्हणजे आपण पुन्हा ओरडणार की बाबा डिप्लोमा लेवलचे प्रश्न आपल्याला बघायला मिळाले नाहीत, ती लेवल खूप हाय होती। मग त्यासाठी आपल्याला आपण एक निवेदन सादर करायचे आहे। ते कसे करायचे याबद्दलची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये करणार आहोत। आणि आपल्या काही सजेशन्स असतील तर आपण कमेंट करून सांगायच्या आहेत। अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। धन्यवाद।